नमस्कार. आवाज महाराष्ट्रामध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. आता आपण राज्यातल्या घडामोडीवरती कालपासून बोलतोय. आजही वेगळे मुद्दे समोर येताना दिसत आहेत. रश्मी शुक्ला ज्या राज्याच्या गुप्तचर विभागाच्या प्रमुख आहेत, यांनी एक पत्र गेल्या वर्षीचं बाहेर काढलं आणि राज्यातल्या बदल्यांच्या संदर्भातलं नेक्सस कशा पद्धतीने काम करतंय असा मुद्दा समोर आणला. मग हे पत्र आत्ताच का बाहेर आलं? जेव्हा गृहमंत्र्यांवरती वेगवेगळे आरोप होत असताना IPS IAS लॉबीच्या बदल्यांसंदर्भातलं हे पत्र समोर येतं आणि याच्यातलेच अनेक मुद्दे घेऊन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस दिल्लीमध्ये केंद्रीय गृह सचिवांना भेटून याची माहिती देतात. तिथे त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये वेगवेगळे आरोप केले आणि त्याच्यानंतर नवाब मलिक, राष्ट्रवादीचे जे आता मंत्री आहेत, नेते आहेत, यांनी पत्रकार परिषद घेऊन त्याच्यावरती वेगळं उत्तर देत असताना असं म्हटलं, रश्मी शुक्ला या भाजपच्या एजंट आहेत. म्हणजे राज्यातलं राजकारण आता पुन्हा अधिकाऱ्यांना गुंतवत चाललंय की काय, अशा पद्धतीची ही परिस्थिती निर्माण झालेली आहे. आणि या परिस्थितीमध्ये अस्थिरतेच्या बरोबर गोंधळाचं एक प्रकारचं वातावरण निर्माण झालंय. त्यामुळे समन्वय कुठेच नाही आणि कुणाचा पायपूस कुणाला लागत नाही, अशा पद्धतीचं हे राजकीय चित्र आत्ताच्या महाराष्ट्राच्या पटलावर पाहायला मिळत आहे. याचबद्दल आपण बोलणार आहोत. आपल्यासोबत पुण्यातून, आता हा शो मी पुण्यातून करतो, त्यामुळे माझ्यासोबत सकाळचे संचालक संपादक श्रीराम पवार सर आहेत. सर स्वागत. आपल्यासोबत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आहेत. प्रवीण दरेकर, तुमचंही स्वागत. सुरुवात करतो आपल्यापासून की ज्या पद्धतीचे आत्ताचं राजकारणाचं हे चित्र पाहायला मिळत आहे, याच्यामध्ये सातत्याने विरोधी पक्ष आणि मागणी करत आहे की राष्ट्रपती राजवट राज्यात लावावी. खरंच गरज आहे राष्ट्रपती राजवटीची की जनतेला पुन्हा एकदा मध्यावधी निवडणुकीकडे घेऊन जाण्याची गरज आहे की त्याचीही नाहीये, पण वेगळ्या पद्धतीने आपण सरकार चालवू शकतो, राज्यातल्या जनतेचे प्रश्न सोडवू शकतो? काय वाटतं आपल्याला? नाही, आपण विश्लेषण करताना अत्यंत समर्पक असं या ठिकाणी केलं की आपण अधिकाऱ्यांच्या बाबतीत उल्लेख केलात, समन्वयाच्या बाबतीत उल्लेख केलात आणि एकंदरच सरकार म्हणून काय राज्यात चाललंय आणि प्रशासकीय काय चाललंय या संदर्भात चर्चा होण्याची आवश्यकता आहे. आपण बघाल, भारतीय जनता पार्टीने आजच राष्ट्रपती राजवटची मागणी केली का, किंवा तशा प्रकारचं चित्र का उभं राहिलंय? याला जबाबदार का, याला कारण कोण आहे, त्याच्या मुळाशी जाण्याची आवश्यकता आहे. आपण बघाल की राज्याच्या इतिहासामध्ये कधी नव्हे एवढी नाचक्की या सरकारची, आणि दुर्दैवानं एखाद दुसऱ्या पोलीस अधिकाऱ्याचा सरकारशी असणारा समन्वय यातनाच पुऱ्या पोलीस खात्याच्या विश्वासार्हतेवरच प्रश्न निर्माण झाले. आणि आपलं राज्यातलं पोलीस हे स्कॉटलंड नंतरचं या ठिकाणी एक सक्षम विश्वासार्ह पोलीस, आणि या सरकार आणि काही अधिकाऱ्यांच्या समन्वयातना जे सुरक्षेची काळजी घेतं, जे खऱ्या अर्थानं राज्य त्या ठिकाणी सुरळीत ठेवत असतं, त्यांच्याच ठिकाणी असणाऱ्या गोंधळाचं आज वातावरण आहे. आणि ज्या वेळेला या सगळ्याचा प्रमुख गृहमंत्री याच्यावरच CP लेवलचा अधिकारी, जो सिनियर त्या ठिकाणचा IPS आहे, तो 100 कोटी रुपयाची खंडणी मागितली अशा प्रकारचा ज्या वेळेला आरोप करतो, केवळ आरोप करत नाही तर तशा प्रकारचा मेल सुद्धा राज्याच्या मुख्यमंत्र्यांना पाठवतो, तिथेही थांबत नाही, तर त्यानंतर पिटिशन त्या ठिकाणी कोर्टात दाखल करतो, याचिका. याचा अर्थ काय? याचा अर्थ त्यांना भीती राहत नाही. याचा अर्थ दोन गोष्टी आहेत. एक तर त्या ठिकाणी आरोप केले म्हणून ते म्हणतात मुद्दाम त्यांनी प्रतिआरोप हल्ला केला. जे सत्य असेल ते येईल बाहेर, बरोबर गृहमंत्री की बरोबर CP येणाऱ्या काळात ते कळेल. परंतु एक गोष्ट तर 100% खरी आहे की या माध्यमातून अशा प्रकारचं धाडस पोलीस अधिकारी का करू शकतो? तोच पोलीस अधिकारी काल परवा तुमचं ऐकत होता. अनेक केसेसच्या बाबतीत आपण पाठराखण केली. अगदी विधिमंडळामध्ये देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील खालच्या सभागृहात, मी वरच्या सभागृहात ज्या वेळेला गृहमंत्र्यांना विचारत होतो, त्यावेळेला पाठराखण कुणी केली? तेच ते अधिकारी आहेत जे परमबीर सिंग आहेत. ओसामा बिन लादेन आहेत का अशा प्रकारचं वक्तव्य करत, ज्याची गरज नव्हती घाई करायची, ते मुख्यमंत्र्यांनी केलं. आणि त्याच्यामुळे आज तो अधिकारी एकदम विरोधातला वाटला, आज तो आपल्यावर आरोप करतो म्हणून विरोधातला वाटला. आणि मग अशा वेळेला जर 100 कोटी रुपये त्या ठिकाणी मुख्यमंत्री ओसामा बिन सचिन वाझेबद्दल बोलले होते, परमबीर सिंगांबद्दल नाही. सचिन वाजेंविषयीच आता विषय सचिन वाजेंचाच आहे, तसं बोलण्यात झाला असेल. सचिन वाजेंविषयीच ओसामा बिन लादेन आहे का?
सचिन लाजन कोण आहे, त्याचा बॉस कोण आहे, परमवीर सिंग. प्रश्न त्या विषयाशी बोललेल्या प्रतिक्रियेचा आहे. सचिन वाजे म्हणजे सचिन वाजेचा बॉस आहे परमवीर सिंग. परमवीरनी त्यांना आणलं, परमवीरनी त्यांना त्या ठिकाणच्या नियुक्त्या दिल्या CIUच्या प्रमुखपदी. त्याच्यामुळे जरी सचिन वाजेला बोलले तरी पर्यायानं लागू परमवीर सिंगांना पण होते. त्याच्यामुळे तसं काय व्यक्तिशः त्याची कात्याकूट करायचा काय विषय नाही. प्रश्न येतो कुठे? प्रश्न ज्या वेळेला 100 कोटीची खंडणी अधिकाऱ्याकडे मागितली जाते त्यावेळेला जो देवेंद्रजींनी आज पर्दाफाश केला. आजच्या पत्रकार परिषदेत काय सांगितलं की अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी बदल्यासाठी करोडो रुपये त्या ठिकाणी मागितले जातात, ज्याच्यामध्ये काही राजकीय पुढारी, ज्याच्यामध्ये काही IPS अधिकारी किंवा संबंधित लोक दलालमध्ये आहेत. आणि मग हे कधी घडतं की जेव्हा 7-8 महिन्यापूर्वी कमिशनर CIUचे जे असतात इंटेलिजन्सचे त्यांनी अहवाल दिल्यानंतर पण राज्याचे मुख्यमंत्री दुर्लक्ष करतात, ते होमकडे पाठवून देतात ज्यांच्या विरोधातच तक्रार आहे त्यांच्या. आणि मग हे अधिकारी जर कोट्यवधी रुपये देऊन एखाद्या पोस्टिंगला आले, काय सचिन वाजेची हिंमत 100 कोटी रुपये कुठून आणून देणार? जेव्हा तो पे करतो एखाद्या पोस्टिंगसाठी त्यावेळेस तो 100 कोटी जमा करताना 150 कोटी जमा करणार. आणि मग त्यांनी पैसे दिले का नाही दिले हा चौकशीचा भाग आहे. आम्ही सरकार तुमच्याकडे येतो, प्रवीण दरेकर येतो, मी तुमच्याकडे येतो तुमच्याकडे येतो. पण श्रीराम सर, ज्या पद्धतीचे दरेकर आता मुद्दे समोर मांडताना दिसत आहेत की सचिन वाजेने पैसे दिले की नाही दिले, बदल्यांचं रॅकेट ह्याच्यामध्ये चाललं की नाही, सरकार कुठलंही असो हे बदल्यांचं रॅकेट कायमस्वरूपी चाललेलं आहे, प्रत्येकाला माहिती आहे. आज काही गोष्टी उघड समोरपणे आल्या, पण या मुद्दा पकडून राष्ट्रपती राजवटीची मागणी करणं किंवा राज्यातल्या जनतेला एक अस्थिरतेचं चित्र दाखवणं ही गरज आहे का महाराष्ट्राची आता? एक तर ज्या पद्धतीनं हा सगळा इव्हेंट पुढे येतोय, म्हणजे इव्हेंट सगळे एका पाठोपाठ एक पुढे येतात, विशेषतः वाजेंना अटक होणं आणि त्यानंतर एक 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 खुलासे होत जात आहेत. आणि विशेषतः परमवीर सिंगांनी ज्या प्रकारचे आरोप केलेले आहेत, एक अतिशय सिनियर IPS ऑफिसर थेटपणे गृहमंत्र्यांवर आरोप करतो, त्याचं गांभीर्य निश्चितपणे. आणि एकदा हे आरोप झाल्यानंतर राज्यात एक पॉलिटिकल अस्थिरता निर्माण होणं हे स्वाभाविक आहे. आणि विरोधी पक्ष म्हणून या अस्थिरतेचा फायदा घेणं, याला भाजप काही मुलखा वेगळं करत नाही, हे पॉलिटिकल पार्टी म्हणून स्वाभाविक आहे. पण मला असं वाटतं की भाजपचं सुरुवातीपासून भाजपचा जो प्रयत्न आहे की हे सरकार काम करू शकत नाही, हे सरकार सगळ्या आघाड्यावर अपयशी आहे आणि या सरकारला प्रशासन सांभाळता येत नाही, हे हळूहळू करत सिद्ध करत जायचं आहे. आणि मग त्याची अल्टिमेट पाय असेल ती राष्ट्रपती राजवटीची मागणी करणं आणि राष्ट्रपती राजवट लागू करणं. राष्ट्रपती राजवट लागू करणं हा कोणत्याही शासनामध्ये, शासन कोणाचाही असो, तो एक पॉलिटिकल डिसिजन असतो. बरोबर. कॉन्स्टिट्युशनल मशिनरी फेल झाली हे अंतिमतः राज्यपाल ठरवतात आणि राज्यपाल हे केंद्राने नियुक्त केलेले असतात आणि केंद्राने नियुक्त केलेले राज्यपाल हे अंतिमतः केंद्राच्या नजरेचा कल कुणीकडे आहे त्याच्यावर पाहून निर्णय घेत असतात. हे उघडगुपित आहे, हे काही भाजपचं सरकार आज आहे म्हणून नाही, यापूर्वी काँग्रेसच्या सरकारमध्ये हेच होत होतं. त्यामुळं या अस्थिरतेचा अंतिम परिपोष राष्ट्रपती राजवटीकडे जाईल का हे शेवटी पॉलिटिकल डिसिजनवर ठरणार आहे. आणि तो डिसिजन कोणत्याही परिस्थितीत पश्चिम बंगालची किंवा 5 राज्यांची निवडणूक संपेपर्यंत होईल असं मला वाटत नाही. पण भाजप टप्प्याटप्प्यानं त्या दिशेनं निघालेलं आहे. राज्यपालांच्या हालचाली त्याच दिशेनं हळूहळू करत जात आहेत असं आपल्याला दिसतंय. पण आपण जर पॉलिटिकली बघितलं किंवा प्रशासनावरची पकड म्हणून बघितलं तर या सरकारला आपलं काहीतरी चुकतं हे मुळात मान्य केलं पाहिजे. भाजपचं प्रकरण असेल, परमवीर सिंगांचे आरोप असतील, आज रश्मी शुक्लांचे उघड केलेलं पत्र असेल, तर याला 2 पातळ्यांवर सरकारला भिडावं लागेल. एक तर प्रशासनावर नियंत्रण ठेवणं, प्रशासनावर मान ठोकणं आणि दुसऱ्या बाजूला पॉलिटिकली याचा एकसंघपणे प्रतिकार करणं. त्या दोन्ही आघाड्यावर सरकार कुठेतरी किंवा सरकारमधले तिन्ही घटक पक्ष लढकडताना दिसत आहेत. आणि ते जोपर्यंत सावरत नाही तोपर्यंत भाजप आक्रमक होणार आणि राज्यातली कायदा सुव्यवस्था किंवा एकूणच कॉन्स्टिट्युशनल मशिनरी हळूहळू कोलॅप्स होते या प्रकारचं नॅरेटिव्ह तयार करणार. त्याला तोंड पॉलिटिकली द्यायला पाहिजे आणि तसं एकसंघपणे देताना आत्ता तरी दिसत नाही. अगदी खरं, एकसंधपणे ते दिसत नाही. मला प्रेक्षकांना सांगायचं की या चर्चेकरता आम्ही काँग्रेसच्या शिवसेनेच्या प्रवक्त्यांना देखील आमंत्रित केलं होतं, पण त्यांच्याकडे निरोप असे गेले की या कुठल्याही चर्चेमध्ये सध्याच्या परिस्थितीवर प्रवक्त्यांनी बोलायचं नाही. मग प्रवक्ते नेमतात कशासाठी हे पक्ष सगळे, हा प्रश्न इथे उपस्थित होतो. म्हणून मी आठवणीने प्रेक्षकाला ही गोष्ट इथं नमूद करून सांगतोय. पण एक मुद्दा सर निश्चितपणे याच्यात दिसतो की गेल्या काही दिवसातल्या घडामोडी म्हणजे सचिन वाजेचं प्रकरण जेव्हा विधानसभेत आलं त्यावेळेला शिवसेना कुठेतरी
एकाकी पडलेली पाहायला मिळाली संपूर्ण सभागृहात आणि सत्तेतले दोन पक्ष शांतपणे काय घडतंय याचा अंदाज घेत होते. आता जेव्हा हे प्रकरण उलटून गृहमंत्र्यांकडे आलं आणि राष्ट्रवादीचा मुद्दा तिथे आला, तिथे पक्षाचे अध्यक्ष शरद पवार एकाकी लढा देताना दिसत आहेत आणि बाकीचे शिवसेना आणि काँग्रेसचे पक्ष हे त्यांच्याकडे पाहत बसलेलं पाहायला मिळतं आणि त्याच्यातून वेगळी वक्तव्य संजय राऊतांकडनं केली जातात. नाशिकमध्ये त्यांचं एक वेगळं विधान होतं की सरकारमध्ये एकवाक्यता असायला पाहिजे, नेत्यांमध्ये असली पाहिजे. दिल्लीत जाऊन वेगळं बोलले आणि त्याच्या आधी एक ट्विट केलं की नये रास्ते की तलाश में. म्हणजे संजय राऊत प्रत्येक वेळेला वेगळी भूमिका मांडून बॅकफुटवर येण्याचा प्रयत्न करतात आणि सरकारला अडचणीत आणतात. आणि आता काँग्रेसचे नेते मुंबईमध्ये सगळेच वरिष्ठ नेते भेटतायत, बैठकीत ठरलं जात आहे की हायकमांडला आपल्याला रिपोर्ट काय करायचंय. ही समन्वयाची परिस्थिती तिन्ही पक्षात नाहीये म्हणून हा सगळा गोंधळ निर्माण झाला आता. समन्वयाचा अभाव आहे हे तर अतिशय स्पष्टपणे दिसतंय. याचं कारण आत्ता जे समोर आलेलं आहे ते मी मगाशी म्हणाल तसं दोन पातळ्यांवरचा संकट आहे. एक प्रशासनाच्या अडचणी आहेत किंवा प्रशासनावर वचक नाही या प्रकारचं संकट आहे. या आरोपात जर खरंच तथ्य असेल तर या सरकारपुढचं संकट खूपच मोठं आहे आणि त्याच्यावर सरकारला तितकीच गंभीर पावलं उचलावी लागतील आणि ती प्रामुख्यानं उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना सुचवावी लागतील. त्यामुळे त्याच्यापासून सुटका नाही आहे. पण काँग्रेस या सरकारमधला एक ज्युनियर पार्टनर आहे आणि सातत्यानं असं दिसतं की काँग्रेस थोडासा या दोन्ही पक्षांपासून बाजूला आहे. तुम्ही म्हणालात तसं कळत न कळत वाझे यांच्यावर आरोप झाले तेव्हा शिवसेना लढत होती, बाकीचे दोन पक्ष लढत नव्हते असं नाही पण थोडे शांत होते. आता गृहमंत्र्यांवर आरोप झाले तर तसं वळकणी सगळेच गृहमंत्र्यांच्या बाजूने दिसत आहेत. पण ज्या एकसंघपणे समोर जायला पाहिजे तसं जाताना तीनही पक्ष दिसत नाही आहेत. संजय राऊत यांची विधानही त्यातूनच थोडीशी इकडची तिकडची दिसत आहेत. ते म्हणतात की दुरुस्ती करायला पाहिजे, प्रत्येकानं आपल्या पायाकडे बघायला पाहिजे, आपण जमिनीवर आहोत का. यातून संकेत काय ते देत आहेत आणि पुन्हा म्हणतात की गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची गरज नाही, शरद पवार निर्णय घेतील, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री म्हणून निर्णय घेतील. म्हणजे एक स्पष्ट भूमिका तिन्ही पक्षांची म्हणून यायला पाहिजे. काँग्रेसचे नेते आता हायकमांडला काय प्रकारचा अहवाल देणार, हायकमांड काय भूमिका घेणार. काँग्रेसमध्ये एक मतप्रवाह नेहमीच आहे. तो स्पष्टपणे असा आहे की शिवसेनेसोबत किंवा अशा प्रकारच्या आघाडीसोबत आपण जायला नको. तो मतप्रवाह या निमित्तानं बलिष्ठ होणार का आणि मग ते काही वेगळं राजकारण करणार का, असे अनेक मुद्दे उपमुद्दे यातून समोर येत आहेत. निवडणुका झाल्यानंतर ज्या प्रकारची राजकीय अस्थिरता होती आणि त्यामध्ये भाजपचा विरोध या एका समान धाग्यावर हे तीन पक्ष एकत्र आले. मला असं वाटतं की भाजप जितका आक्रमक होईल तितका पुन्हा सत्ता ठेवण्यासाठी तीनही पक्ष पुन्हा भाजप विरोध म्हणून एकत्र येतील आणि की हे सरकार वाचवायचा प्रयत्न करतील. मला जी राजकीय चाल दिसते ती या प्रकारची पुढे दिसते. प्रवीण दरेकर, तुम्हाला काय म्हणायचं होतं? तुम्ही हात वर करताय. नाही, श्रीराम पवार यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीनं विश्लेषण या ठिकाणी केलेलं आहे की एक बघा की राष्ट्रपती राजवट हे काँग्रेसच्या काळामध्ये कशा पद्धतीनं विरोधी सरकार असणार आहे त्या ठिकाणी आणले हे काही या देशातील जनतेला त्या ठिकाणी माहीत नाही, सर्वश्रुत आहे. आणि जर भारतीय जनता पार्टीला केंद्रीय सत्तेचा वापर करून राष्ट्रपती राजवट आणायची असती तर 1.25 वर्ष त्या ठिकाणी घालवलं नसतं. परंतु आज दुर्दैवानं महाराष्ट्राच्या त्या ठिकाणी परिस्थिती निर्माण झाली की आज कुठल्याही प्रकारचा सरकारमध्ये समन्वय नाही, सरकारचं नियंत्रण नाही, सरकारचं नियोजन नाही, सरकारची दिशा स्पष्ट नाही. प्रशासकीय यंत्रणा कधीकधी सरकार जरी प्रमुख त्या ठिकाणी नीट नसलं, दिशाही नसलं तरी प्रशासनसुद्धा काही राज्य चालवत असतात, कुठलीही संस्था चालवत असतात. परंतु आज प्रशासन बघाल तर चांगल्या अधिकाऱ्यांना डावललं जातं आहे, त्यांची सिनियरिटी डावलली जाते, ज्युनियर अधिकाऱ्यांना सिनियरच्या डोक्यावर बसवलं जातं आहे. त्याच्यामुळे एक अस्वस्थता आहे. त्याचबरोबर ज्या महत्त्वाच्या क्रीम पोस्टिंग आहेत, ज्या IPS सारख्या पोस्टिंगला कधीच या राज्यामध्ये पैसे मागितले गेले नाहीत, ती चर्चा होते. खरं खोटं यथावकाश चौकशीतनं बाहेर येईल आणि त्याच्यामुळे जाणारा अधिकारी एखाद्या जिल्ह्यात गेला तर पहिले तो दिलेले पैसे वसूल करण्यासाठी त्या ठिकाणच्या कायद्या सुव्यवस्थेशी देणं घेणं नसतं, मग त्या ठिकाणी तोही त्या ठिकाणी वसुलीला लागतो. मग अवैध रेती असेल, रेतीला पाठबळ देतो, दारूचे किंवा कसले धंदे असतील वेगवेगळ्या प्रकारचे, त्यांना त्या ठिकाणी दुर्लक्ष होतात. आणि मग याचा अंतिमता परिणाम कशावर होतो? शेवटी कायदा सुव्यवस्था कुठल्याही राज्याची प्रगतीचं मूळ आहे. एखाद्या राज्याला जर सुरक्षित वातावरण नसेल, इंडस्ट्री येत नाहीत, लोकसमाधानी नसतात, प्रगती होत नाही. आणि मग आज पोलीस खातं जे दिसतंय या सचिन वाझेचं इन्व्हॉल्वमेंट असेल अशा प्रकारचं चित्र या स्टेजला तरी आहे.
कोर्टात उद्या सिद्ध होईल, परंतु आज तो आरोपी प्रमुख आहे अशा प्रकारचं झालंय ना. मग कोण सचिन वाजे, एक API दर्जाचा अधिकारी अशा प्रकारचं कांड उभं करत असेल, एका API दर्जाच्या अधिकारीची या सर्व प्रकरणामध्ये पुरावे पुढे येत असतील, नोटा काउंटिंगची मशीन असेल, 100 कोटीचा त्याला तथाकथित जे पैसे गोळा करण्याचा विषय असेल, कशी काय सांगा पोलिसांवर विश्वास राहील किंवा पोलीस त्या ठिकाणी नियंत्रण करतील. आणि या सगळ्याचा अल्टिमेटली परिणाम महाराष्ट्राच्या या ठिकाणच्या व्यवस्थेवर होत असतो आणि मग अराजकता निर्माण होते. कोण कोणाला विचारत नाही, वाईट लोक त्या ठिकाणी पुढे येतात. आज सचिन वाजे प्रकरणात विनायक शिंदे हा त्या ठिकाणचा आरोपी, त्या लखन मलिकच्या याच्यातला आरोपी, तो यांच्यासाठी इन्स्ट्रुमेंट म्हणून वापरला जाणार. कोणी कोणावर विश्वास ठेवायचा. आज मला सांगा, राज्यामध्ये कोरोनासारख्या परिस्थितीमध्ये बाकीची राज्य स्थिर स्थावर होत आहेत. ती एका ठिकाणी त्यांची आर्थिक स्थिती, आज ती आर्थिक व्यवस्था सुदृढ करण्यासाठी प्रयत्न करतायत. आपण काय केलं महाराष्ट्रात, अजून चाचपडतोय कोरोनामध्ये. मग असं विरोधी पक्ष ऐका ना, त्या ठिकाणी कुठली घडी दरेकर ऐका प्रवीण दरेकर ऐका, प्रवीण दरेकर ऐका, जर असं वाटत असेल तुम्हाला या सगळ्या गोष्टी, तर विरोधी पक्षांनी राज्यातली ही सगळी आर्थिक घडी व्यवस्थित बसावी यासाठी म्हणून काम केलं पाहिजे, यासाठी म्हणून सरकारच्या काही गोष्टीला पुश केला पाहिजे. राजकारण करायच्या वेळेला निश्चितपणे सगळ्यांनी करावं. आपल्या माहितीसाठी कदाचित आपल्याकडे अपडेट नसेल, विधिमंडळातलं देवेंद्र फडणवीस साहेबांचं अर्थसंकल्पावरचं भाषण बघा, किंबहुना मी वरच्या सभागृहात 1.5 तास केलेलं भाषण बघा. ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्या चांगल्या गोष्टीला पुष्टी देण्याचं काम त्या ठिकाणी आमच्या वक्तव्यातनं झालेलं आहे. परंतु अर्थसंकल्पामध्ये गेल्या अर्थसंकल्पात ज्या गोष्टींसाठी तरतूद केली होती, ज्या घोषणा केल्या होत्या, त्याच होणार नसतील तर त्या ठिकाणी समोर दिसत असताना आम्ही काय मदत करायची सांगा ना. एका बाजूला या ठिकाणी आम्ही वीज बिल कट करतोय गरीब शेतकऱ्याचं, ग्राहकाचं, पंपाचं, आणि त्याच वेळेला आम्ही मोठ्या बिल्डरना 50% प्रीमियम मध्ये सूट देतोय. त्याच वेळेला दारूच्या लायसन्सचं जे अनुज्ञप्ती जे फीज असते ती त्या ठिकाणी आम्ही माफ करतोय. म्हणजे आम्ही कशाला प्रोत्साहन देतोय, म्हणजे आमच्याकडे रेडीमेड जे रेव्हेन्यूची जे काही साधनं आहेत, जे पैसे येणार आहेत, त्यांची मागणी नसताना आम्ही 50% सूट देतोय. आणि जो गरीब शेतकरी असेल, जो गरीब ग्राहक असेल, कष्टकरी असेल, त्याला वीज बिलात माफ करायला आम्ही मागतोय, तिथे पैसे नाहीत. मग हा जो या ठिकाणी आर्थिक इम्बॅलन्स आहे, कशाला काय केलं पाहिजे, हे या ठिकाणी जबाबदारी कोणाची असते? विरोधी पक्षाची असते का? विरोधी पक्षाने नियोजन करायचं असतं का आर्थिक? विरोधी पक्ष त्या ठिकाणी बजेट ठरवत असतो का? विरोधी पक्ष दाखवत असतो आणि विरोधी पक्ष ते दाखवतोय, ओरडतोय, आणि मग त्याला तुम्ही दाखवण्याचं काम बिलकुल पॉझिटिव्ह अर्थानं घेत बिलकुल नाही, ते सकारात्मक दृष्ट्या सगळेजण घेत आहेत, पण जे काही आता नकारात्मक गोष्टी समोर घडताना दिसत आहेत, त्यामुळे असं वाटतंय की विरोधी पक्षाला कधी एकदा राज्यात राष्ट्रपती राजवट लागू दे याची तयारी पूर्ण करायची आता वेळ आलेली असं वाटत राहिलंय. म्हणूनच ही काल प्रवीण दरेकरांची सदिच्छा भेट होती का राज्यपालांची? नाही, एक लक्षात ठेवा, काल राज्यपालांना आम्ही वरचेवर भेटत असतो. राज्यपालांकडे गेलं म्हणजे सरकारच बदलायला गेलंय, राज्यपालांकडे गेलं म्हणजे राष्ट्रपती राजवट त्या ठिकाणी लावायला गेलो असं काय मानायचं त्या ठिकाणी कारण नाही. पण एक गोष्ट खरी आहे, पहिली परिस्थिती नव्हती. आता कधी कधी कसं असतं, कावळा फांदीवर बसायला आणि ती फांदी तुटायला. उद्या असं व्हायला नको की आम्ही राज्यपालांकडे जातोय. हॅलो, आवाज येतोय का? हॅलो, अरे काय कट झालं? येतोय हॅलो, बोला येतोय प्रवीण दरेकर बोला. हॅलो, उद्या असं व्हायला बोला येतोय आवाज येतो तुमचा, की कावळा फांदीवर बसायला आणि फांदी तुटायला, म्हणजे त्या कावळ्याच्या बसण्यानेच फांदी तुटली. उद्या राज्यपालांकडे आम्ही जातोय आणि आज राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट लागण्यासारखी सदृश्य परिस्थिती, सदृश्य वातावरण आहे. कायदा सुव्यवस्था नाही, आज अनेक विषय आहेत, कोरोना नियंत्रणात नाही, केंद्राने त्या ठिकाणी आरोग्य सचिव आणि खरमरीत त्या ठिकाणी विचारलंय, आणि या सगळ्या व्यासपीठांवर अपयश आलेलं असताना सरकारला आर्थिक नियोजन नाही. आर्थिक डबघाईला तर सगळीच राज्य कोरोनात आली होती, त्याने आर्थिक नियोजन करत घडी स्थिर करतायत.
आणि मग सरकार राज्य चालवण्यास असमर्थ आहे की काय, असं ज्या वेळेला चित्र होतं त्यावेळेला राष्ट्रपती राजवट येते. आणि आज मी सांगतो, आपण पाहिजे तर सर्वे घ्या सामच्या माध्यमातून, महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनामध्ये काल परवापर्यंत सरकारच्या विषयी सहानुभूती होती. नाही, कोरोना आहे, करतील काहीतरी, 3 पक्ष आहे. परंतु आता एक मत झालंय की देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी ज्या पद्धतीनं वातावरण गेल्या काही दिवसात या ठिकाणी कंट्रोलमध्ये आणलंय आणि यांची सत्य स्थिती पर्दाफाश ज्या पद्धतीनं केलाय, जनतेला वाटतं 5 वर्षात केलेली कारकीर्द आणि 1.25 वर्षामध्ये पूर्णपणे या ठिकाणी विसंवादाने या महाराष्ट्राची घडी विस्कळीत झाले. हे लोक सरकार चालवण्याच्या योग्यतेचे नाहीत. अशा प्रकारचं, माफ करा मला असं मत आहे, मी बोलतोय, तुम्ही बोलाल राजकारणाने बोलतोय, मी कधीच एवढा आत्मविश्वासाने बोललो नव्हतो. आम्ही जनतेत असतोय, पाहतोय, लोकांची चर्चा आहे की ह्यांना नाही म्हणून तर नाही जमत यांना. हा आत्मविश्वास एका राजकीय नाही हा आत्मविश्वास प्रवीण दरेकर एका राजकीय इच्छाशक्तीमुळे आलेला आहे. त्यामुळे जनतेचं मत काय आहे एकदा आम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न निश्चित करू. शेवटी मला श्रीराम सर आपल्याला विचारायचं आहे, हे जे सगळे मुद्दे दरेकर आता मांडत होते, राज्याची आर्थिक स्थिती असेल किंवा विरोधकांकडून सातत्याने विधानसभेचा अध्यक्षाचा मुद्दा उपस्थित केला जातो, अध्यक्षाविना अधिवेशन संपवलं, तर हे आणि आता अधिकाऱ्यांच्या बदल्यात रश्मी शुक्लांनी काढलेलं पत्र, परमबीर सिंहांचं पत्र असेल, सचिन वाझेचं प्रकरण असेल, या सगळ्यामुळं पुन्हा एकदा राष्ट्रपती राजवट हे सातत्याने जे बोललं जातंय, ह्याच्यात खरंच गरजेचं आहे का? आणि केंद्र सरकार तसा विचार करून पुन्हा एकदा तो राजकीय दबाव टाकून महाराष्ट्रावर अशा प्रकारची राजवट लादू शकतं का? एक तर राष्ट्रपती राजवट मी मगाशी म्हणाल तसं तो पॉलिटिकल डिसिजनच असेल. कारण कुठल्याही आत्तापर्यंत लागू केलेली कुठलीही राष्ट्रपती राजवट, मग त्याला कोर्टात चॅलेंज केलं जातं, त्याला दोन्ही बाजू असतात आणि जे सत्तेवर असतात ते कधीच कॉन्स्टिट्युशनल मशीनरी कोलॅप झाली असं मान्य करत नाहीत. जे विरोधात असतात ते पहिल्या दिवसापासून ते कसे कोलॅप झाले असं सांगत असतात. ते भाजपचं नॅरेटिव्ह आहे. मुद्दा असा आहे की या भाजपच्या नॅरेटिव्हला काउंटर करताना महाविकास आघाडीचं सरकार नेमकं काय करते, हा पॉलिटिकल मुद्दा आहे. प्रशासनावरची पकड ढिली झालेली आहे किंवा मग त्यात दोन्ही बाजू आहेत. आता परमबीर सिंहांवर पण काही आरोप झाले, देवेंद्र भारतीच्या निमित्तानं आम आदमी पक्षानं काही आरोप केले. परमबीर सिंहांच्या संदर्भात आधी भाजपवाले कंगना राणावतच्या केसमध्ये किंवा TRP केस घोटाळ्यामध्ये जे बोलत होते त्याच्यापेक्षा वेगळी भूमिका आता मांडली जाते. हे राजकारणात स्वाभाविक आहे. काय विरोधी पक्ष म्हणून सरकारच्या प्रत्येक चुकीला उघड्यावर आणणं आणि लोकांच्या नजरेतून सरकार कसं उठलेलं हे बघणं हे विरोधी पक्षाचं काम आहे. आणि तिथं अशा प्रकारची काही आदर्श अपेक्षा करणं की त्यांनी सरकारला मदत करावी असं कधी होत नाही. कुठलाच विरोधी पक्ष असं करत नाही आणि भाजपवाले तर बिलकुल करत नाहीत. कारण मनमोहन सिंगांच्या सरकारला पहिल्या दिवसापासून ज्या पद्धतीनं अडवाणी घेत होते तसंच आत्ता देवेंद्र फडणवीस राज्यात करतात, त्यापेक्षा वेगळं काही करत नाहीत. मुद्दा काय आहे की त्याला तुम्ही पॉलिटिकली कसं काउंटर करता. आणि माझ्या मते असं पॉलिटिकली काउंटर करण्यामध्ये महाविकास आघाडी कमी पडते. आज मितीला राज्यातलं सरकार बरखास्त करावं अशा प्रकारचं काही सगळं कोलॅप झालं आहे अशी काही अजिबात परिस्थिती नाही आहे. या सरकारनं मनात आणलं तर हे जे काही 2, 4, 10 अधिकाऱ्यांपुरतं प्रकरण आहे त्याच्यावर नियंत्रण मिळवता येणं शक्य आहे. कोविडच्या परिस्थितीतसुद्धा अर्थसंकल्पामध्ये काही चांगल्या गोष्टी करण्याचा प्रयत्न या सरकारने निश्चितपणे केलेला आहे. ते लोकांपर्यंत तुम्ही कसं नेताय हा मुद्दा आहे. त्यातली प्रत्येक निगेटिव्ह गोष्ट लोकांपर्यंत नेण्यामध्ये भाजप यशस्वी ठरतो आहे. पण त्यातलं काहीही सकारात्मकपणे मांडताना जर महाविकास आघाडीला जमत नसेल तर तो दोष सत्ताधाऱ्यांचा आहे. तो विरोधकांच्या माथ्यावर मारण्यात काय अर्थ आहे. तुम्ही तुमचं घर सावरलं पाहिजे. ते जर सावरता येत नसेल तर विरोधक त्याचा फायदा घेणार आणि हळूहळू वातावरण असं तयार करणार की तुम्हाला सरकार चालवता येत नाही. हे ते पहिल्या दिवसापासून सांगतायत. अगदी पहिल्या दिवशीच्या देवेंद्र फडणवीसांच्या विधिमंडळातल्या भाषणापासून हे दिसतंय की तुम्ही कायदे नियम सोडून वागतात असं दाखवायचा प्रयत्न होतोय. राज्यपाल कळत नकळत त्याच प्रकारची भूमिका घेत आहेत आणि नॅरेटिव्ह बिल्ड होतं आहे की तुम्हाला सरकार चालवायला जमत नाही म्हणून सरकार बरखास्त केलं पाहिजे. पण मला असं वाटतं की अशा प्रकारची परिस्थिती आत्ता तरी निश्चितपणे नाही आहे. याच्यावर मार्ग काढला पाहिजे. याच जर दोषी असतील तर गृहमंत्र्यांपासून जे कोणी असतील त्यांच्यावर कारवाईचा बडगा उचलला पाहिजे. पण एखादा मंत्री, एखादा अधिकारी किंवा अधिकाऱ्यांचे काही अधिकारी चुकले असतील म्हणजे सगळं सरकार काही ते अपयशी ठरलं आहे असं इतक्या टोकापर्यंत जाण्याचं आत्ता तरी कारण वाटत नाही आहे. अगदी खरं आहे की आता सरकार राज्यातलं बरखास्त करावं किंवा राष्ट्रपती राजवट इथं लागू करावी अशी काही परिस्थिती आता दिसत नाही. मात्र विरोधक सातत्याने असे मुद्दे उपस्थित करून सरकारमधल्या गोंधळाला अधिक
भर घालण्याचा प्रयत्न करतायत आणि सरकार जसं आता श्रीराम सर म्हणाले ती वास्तवादी परिस्थिती आहे की महाविकास आघाडीनं एकत्रितपणे येऊन जे विस्कळीत पद्धतीने प्रत्येक नेता आपापल्या भूमिकेमध्ये वेगळी मतं मांडताना आपल्याला दिसतोय, तर यांनी सगळ्यांनी एकत्र येऊन जर याला विरोध करण्याचा प्रयत्न केला आणि याला थोपवण्याचा प्रयत्न केला तर सरकार आहे या ठिकाणी आत्ताही स्थिर आहे. फक्त ती अस्थिरता दूर करण्याकरता म्हणून या तिन्ही पक्षातल्या प्रमुख नेत्यांनी आता एकत्र येऊन याला सामोरं जाणं गरजेचं आहे. बघूया पुढे काय काय घडामोडी घडतात. या घडामोडींचा पाठपुरावा तर आपण करत राहणार आहोत. इथंच थांबूया. नमस्कार.